नमस्कार. कल आज और कल महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले. अपेक्षेहून जास्त घवघवीत यश महायुतीला मिळालं. मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यांच्या चेहऱ्याला, त्यांच्या कामाला, त्यांनी घेतलेल्या मेहनतीला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. भारतीय जनता पार्टी 132 आमदारांसह अग्रस्थानी राहिली. शिवसेना 57 जागा जिंकून तर राष्ट्रवादी 41 जागा जिंकून विधानसभेत यशस्वी झाली. आता निर्णय मुख्यमंत्रीपदाचा. निकाल 23 तारखेला लागलेत, पण मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. बऱ्याच अंशी याबाबत मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की त्यांच्या नावाचा किंवा त्यांचा या प्रक्रियेमध्ये कुठे अडथळा येणार नाही, अडसर राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. आणि महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते जे उंच उंच पतंगी उडवत होत्या, त्यांच्या सगळ्यांच्या पतंगी शिंदेसाहेबांनी एका पत्रकार परिषदेत घेऊन कापून टाकल्या. खरं तर महायुतीला हे जे घवघवीत यश मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये बराचसा मोठा, त्या यशामध्ये मोठा वाटा हा संजय राऊत यांचा आहे आणि त्यांच्यानंतर नाना पटोले. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी ज्या सभा घेतल्या महायुतीला जिंकून देण्यासाठी, त्यांचं पण यश फार मोठं आहे. त्या सर्वांना खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम केले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी दाखवून दिले की 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा कुठलाही वारसा नसताना, वारसा फक्त बाळासाहेबांच्या विचारांचा, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा, एक सामान्य माणूस जनहिताची भावना जर मनात घेऊन काम करतो तेव्हा तो किती काम करू शकतो आणि जनतेला कशा प्रकारे न्याय देऊ शकतो. प्रत्येक गरिबाच्या अडचणीमध्ये धावून येणारा मुख्यमंत्री. मग तो इर्शालवाडीवर जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा पहाटे सगळ्या बैठका वगैरे संपवून 2, 2:30, 3ला विश्राम करणारे मुख्यमंत्री सकाळी 7 वाजता इर्शालवाडीवर होते आणि लोकांना आधार देत होते, सूचना देत होते. वर्षा बंगला हा जनतेचा दरबार भरला होता 2.5 वर्षामध्ये. आम्ही स्वतः जेव्हा गेलो तिकडे तेव्हा बघायचो की जनतेच्या प्रश्नाकडे, जनतेच्या सुविधांकडे किती बारीक लक्ष ठेवलं जात आहे. कामं तर होत होती जनतेची गेल्यावर. असा कोणताही जनतेमधला घटक नाही आहे जो तिकडे गेलेला आहे, समाजातला कुठला घटक आणि त्याचं काम झालं नाही. प्रत्येक घटकाला काही ना काही नाही मिळाला. पण त्याचबरोबर लोकांमध्ये एक भावना रुजवली गेली की हा जो वर्षा बंगला आहे हा जनतेचा आहे. सकाळपासून, दुपारपासून रात्री पहाटेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची सोयी, चहापाणी, जेवण आणि काम, त्याचं काम करून तर तो जायचाच आनंदाने, पण तो तृप्त मनाने जायचा. एकही शेतकरी, एकही कामगार, एकही जनतेचा कुठलाही घटक हा उपाशीपोटी गेला नाही. या सगळ्या गोष्टी तोच करू शकतो ज्या व्यक्तीला जनतेविषयी मनात खूप प्रेम आहे. शिंदेसाहेबांनी कोरोना काळात पण जे काम केलं होतं
तेही लोक विसरली नाहीत. हे PPE किट घालून कोरोना वॉर्डमध्ये जाऊन कोरोना रुग्णाला आधार देणं, त्यांची चौकशी करणं. त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मधून माध्यमातून 750च्या वरती सुसज्ज ॲम्ब्युलन्स त्यांनी सरकारला दिल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात ते कोरोनाशी लढले. त्यांच्या घरात लहानग्याची आई कोरोनाग्रस्त झाली होती. त्या लहान मुलीला हातावर घेऊन तिला प्रेम दिलं, आईचा आधार दिला, सांभाळलं तिची आई बरी होईपर्यंत. एक ना अशा अनेक गोष्टी आहेत. अतिशय भावनाप्रधान व्यक्ती म्हणून त्या समोर आलेत आज शिंदेसाहेब. आणि त्यांनी केलेलं काम जनता कधीही विसरणार नाही. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे. कधी कधी असं व्हायचं, आम्ही वर्षा बंगल्यावर जायचो, काही महत्त्वाच्या मीटिंगसाठी शिंदेसाहेबांना कुठे बाहेर जावं लागत असेल, पण आलेला जो माणूस आहे अपेक्षेने तो कधी परतला नाही. श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांची कामं होतील याची संपूर्ण काळजी घेतली. वर्षा बंगल्यावर जे कार्यकर्ते होते हे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची आस्थेने चौकशी करायची. त्याला काय पाणी हवं आहे, नाश्ता हवा आहे, अत्यंत उच्च दर्जाचं खानपान व्यवस्था तिथे होती. त्याच्यावर टीकाटिप्पणीही झाली, पण ती टीकाटिप्पणी करणारे लोक हे माणुसकीच्या तराजूमध्ये बसणारे नाही आहेत. किती कामं सांगली. विरोधी पक्षातला एका नेत्याला हृदयविकारचा झटका आल्यानंतर शिंदेसाहेब साताऱ्यात शेती करत असताना तेथून त्यांनी आदेश देऊन त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणलं आणि त्यांच्या आरोग्याचा धोका, त्यांच्या जीवाचा धोका तरी टाळला. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मला वाव आहे काम करण्यासाठी त्या त्या ठिकाणी शिंदेसाहेब हजर होते. मुंबईचा एवढा मोठा विकास, पायाभूत सुविधा आणि योजना, लाडकी बहीण योजना ही त्यापैकीच एक. आपल्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा एक मोठा आधार मिळाला. ज्या घरात गेली अनेक वर्ष, अनेक दशकं दिवाळीचा दिवा पेटला नव्हता, त्या घरात यावर्षी दिवाळी साजरी झाली. पण त्याचबरोबर सुज्ञ बहिणींनी ती गुंतवणूक केली व्यवसायात, घरगुती व्यवसायात, आणि अर्थव्यवस्थेला चालना पण दिली. असे अनेक प्रयोग त्यांनी केलेत. लाडकी बहीण, लाडकी भाऊ, लाडका शेतकरी, कित्येक संपकरी जेव्हा त्यांच्याकडे आले, एका बैठकीत त्यांचे प्रश्न निकाली लावले गेले. संप, मग सगळ्यात मोठा जो एसटीचा संप झाला होता, एसटी कर्मचाऱ्यांचा, सगळ्यांना काही ना काही देऊन आज सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून काल पत्रकार परिषद घेतली. पदाची कुठलीही अपेक्षा न ठेवून त्यांनी काम केलं. एक सामान्य लोकांचा साथीदार, त्यांना आधार देणारा आधारबळ म्हणून त्यांनी काम केलं. आणि काल त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त केली. मुख्यमंत्रीपदासाठी माझा आग्रह नाही आहे, पण मग आज जेव्हा जनतेच्या प्रत्येक घटकामध्ये, समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये ही एक भावना, जेव्हा मुख्यमंत्री हा शब्द वापरला जाते, तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर येतो. निर्णय घेणं फार अवघड आहे भाजपासाठी. 100% म्हणजे भाजपाचा जो मतांचा आकडा आहे फार मोठा आहे, पण भाजपाही विचार करते. भाजपालाही विचार करायला लावणारं काम शिंदेसाहेबांनी केले. निर्णय जो होईल तो होईल, पण 14 कोटी जनतेच्या मनात मुख्यमंत्र्यांनी आपलं एक स्थान बनवले.
ते स्थान जे आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून लाडक्या बहिणीच्या मनात कायम त्यांच्याविषयी एक आदर असेल. आणि जर मुख्यमंत्री कोण हा जर प्रश्न विचारला तर फक्त एकच नाव येईल, गरिबांना साथ, मदतीचा हात, अनाथांचा नाथ, आमचा साहेब एकनाथ. जय महाराष्ट्र, जय हिंद.